मित्रांनो, मी ना करी मधले ना काही पीस जे मॅरिनेट करून ठेवले होते भाजीसाठी, त्यातलेच आहे ना फ्राय करण्यासाठी 4-5 पीस काढलेले आहेत. यामध्ये ना आता आपण हळद आणि मीठ तर टाकलेलं आहे, त्याला व्यवस्थित मॅरिनेट पण झालेलं आहे हे फिश. तर यामध्ये ना आता आपण गरम मसाला म्हणजे आपला घरगुती मिरची पावडर घालूयात. आणि थोडासा मी यामध्ये ना मॅगी मसाला घालते. फ्राय करताना ना हे खूप टेस्टी लागतं. सो मॅगी मसाल्याने ना आणखी टेस्ट येते याला. थोडंसंच घातलंय मी. आता हे ना व्यवस्थित मिक्स करून घेते मी आणि नंतर हे फ्राय करायला टाकते. मित्रांनो बघा, हे मस्तपैकी ना मी याला सगळा मसाला व्यवस्थित लावून घेतलाय. आता याला आपण फ्राय करायला टाकू. चला, गॅसवर तवा ठेवलेला आहे, गॅस ऑन करते. तेल घालूयात. तेलामध्ये ना आपण 5-6 ना लसणाच्या पाकळ्या घालू. लसणाने ना काही टेस्ट भारी येते त्याला, म्हणून मला फ्राय लसूण पण आवडतो. फ्राय फिशमध्ये मस्तपैकी तो एकदम कुरकुरीत होतो, टेस्टी जाम लागतो. काही कढीपत्त्याची पानं, आणि आता ना यामध्ये आपण पीस ॲड करूया. सो गाईज, दुसऱ्या बाजूने पण आता आपण फिश पलटवून घेतलेली आहे. तर इथून मस्त फ्राय झालेली आहे वन साईड. आता दुसरी बाजू पण व्यवस्थित फ्राय होते. कुरकुरीत फिश फ्राय रेडी आहे बघा. एन्जॉय.